उल्हासनगर महापालिकेमध्ये आज महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे। उल्हासनगरचं महानगरपालिकेचं महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे। त्यामुळे उल्हासनगरात महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे। उल्हासनगरात शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांची युती आहे। शिवसेनेचं संख्याबळ अधिक आहे आणि तरीही महापौर पद टीम ओमी कलानींकडे जाणार असल्याची चर्चा आहे। उल्हासनगरमध्ये भाजपला 38, शिवसेनेला 22, ओमी कलानींना 14 जागांवरती यश मिळालंय। भाजपनं चक्क काँग्रेसचा एक नगरसेवक सोबत घेत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला। शिवसेनेनं ओमी कलानींसह वंचित आघाडी अपक्षांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा केलाय। सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर संदर्भात आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। सरकारी हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। डिसेंबर 2025च्या पुरवणी मागण्यांद्वारे ही मागणी करण्यात आली होती। वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीनं खर्चास मंजुरी दिली आहे। प्रत्येकी 3 कोटींच्या 2 पुरवणी मागण्यांद्वारे 6 कोटींची मागणी करण्यात आली होती। लहान बांधकामं आणि यंत्रसामुग्री, साधनसामुग्री उद्दिष्टासाठी वित्त विभागानं संमती दिलेली आहे। आणि यानंतर कोकणातल्या कोळी बांधवांसाठी मोठी बातमी आहे। कोकणातील 5 जिल्ह्यातील कोळीवाड्यांचं सर्वेक्षण आणि सीमांकन होणार आहे। कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळीवाड्यांचा यामध्ये समावेश आहे। कोळीवाड्यांचं प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सीमांकनासाठी मार्गदर्शक तत्त्व निश्चित होणार आहेत। 5ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी समितीचे सदस्य असतील। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्याचा फटका शिक्षकांना बसत असल्याचं दिसतंय। निवडणूक ड्युटी आणि टीईटी परीक्षा एकाच काळात आल्यानं अनेक शिक्षकांची परीक्षा बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 7 आणि 8 फेब्रुवारीला टीईटी परीक्षा असताना निवडणूक प्रक्रिया 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणार आहे। त्यामुळे परीक्षा की ड्युटी असा कठीण प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकलाय। त्यामुळे एकीकडे टीईटीची परीक्षा देणं न्यायालयानं बंधनकारक केलेलं असताना निवडणूक ड्युटी लागल्यानं शिक्षकांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झालाय। मात्र परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यानं केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागेल। एकीकडे टीईटी सक्तीची करताय आणि दुसरीकडे परीक्षेच्या दिवशी निवडणुका घेताय। हे जरा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये समन्वय नाही किंवा निवडणूक आयोगाचं तोंड शिवलं आहे। आम्ही शिक्षकांच्या बाजूने उभे आहोत। अशा प्रकारे शिक्षकाचा छळ करणं राज्यामध्ये शिक्षणासारखं पवित्र दान करणाऱ्या शिक्षकांना असं वेठीस धरणं हे योग्य नाही। आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात पुन्हा भेटूया। पाहत रहा एबीपी माझा। अमरावती महापालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी माजी महापौर चेतन गावंडे यांची निवड करण्यात आली। नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीनंतर भाजप कार्यालयामध्ये वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। भाजपचे 25 नगरसेवक निवडून आलेले असून गटनेते पदासाठी चेतन गावंडे यांचं नाव हे संजय नरवणे यांनी सुचवलंय, तर राधा कुरील यांनी अनुमोदन देखील दिलंय आणि त्यानंतर एकमतानं चेतन गावंडे यांची निवड करण्यात आली। त्याबरोबरच बैठकीला सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी केल्याप्रकरणी भाजपनं मोठी कारवाई केली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पक्षशिस्त मोडल्याबद्दल 23 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना थेट 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं। यामध्ये राजेंद्र म्हापसेकर, मायकल डिसोजा, राजन चिके, शर्वांगी गावकर, रुपेश पावसकर, योगेश तावडे यांचा समावेश आहे। तर निवडणुकीमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं। एकीकडे आरक्षणाच्या राज्यातील मुद्द्यावरून काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या लांबणीवरती गेलेल्या आहेत, तर आता दुसरीकडे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या जवळपास 6 महिने लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींची या वर्षामध्ये मुदत ही संपणार आहे। दरम्यान डिसेंबर 2026 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवरती प्रशासक नेमण्याचे आदेश हे ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले। भंडारा नगरपालिकेतील एका कक्षाकडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे।
राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष विजया नंदुरकर यांचा कक्ष हवा या मागणीसाठी भाजप उपाध्यक्षांनी त्या कक्षाला कुलूप ठोकलं. त्यामुळे विजया नंदुरकर यांना पालिकेच्या दालनातच जमिनीवरती बसून कामकाज करावं लागलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी तातडीनं दखल घेत कक्षाचं कुलूप तोडण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर अखेर नगराध्यक्षा विजया नंदुरकर यांना त्यांचं दालन हे परत देण्यात आलं. अमरावती महापालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी माजी महापौर चेतन गावंडे यांची निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीनंतर भाजप कार्यालयामध्ये वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. भाजपचे 25 नगरसेवक निवडून आलेले असून गटनेते पदासाठी चेतन गावंडे यांचं नाव हे संजय नरवणे यांनी सुचवलंय, तर राधा कुरील यांनी अनुमोदन देखील दिलंय आणि त्यानंतर एकमतानं चेतन गावंडे यांची निवड करण्यात आली. त्याबरोबरच बैठकीला सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी केल्याप्रकरणी भाजपनं मोठी कारवाई केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पक्षशिस्त मोडल्याबद्दल 23 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना थेट 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं. यामध्ये राजेंद्र म्हापसेकर, मायकल डिसोजा, राजन चिके, शर्वांगी गावकर, रुपेश पावसकर, योगेश तावडे यांचा समावेश आहे. तर निवडणुकीमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं. अमरावती महापालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी माजी महापौर चेतन गावंडे यांची माझा उघडा डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी सोलापूरमधून आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातून संतापजनक घटना समोर येते. शेलगाव वांगी इथं तरुणानं आजोबा आणि आत्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. दरम्यान शेतीच्या कारणावरून भांडण झालं आणि यानंतर तरुणानं आजोबा आणि आत्याला मारहाण केल्याचं समजतंय. या प्रकरणी 4 जणांविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.